नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा किचन्स अँड लाईफ डायरी ह्या चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत पावभाजी. चला तर मग बनवायला स्टार्ट करूयात. तर आता इथे सगळ्यात पहिले मी ढोबळी मिरची, फ्लावर आणि बटाटा कुकरला लावून शिजून घेते आहे. आता आपला कुकर होईपर्यंत मी इथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण बारीक कापून घेतलं आहे. आता लसूण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते मी. असा तो बारीक करून घ्यायचा. आता फोडणी देण्यासाठी सगळ्यात पहिले तर मी कढई गरम करून घेतली आहे. त्याच्यात 3 ते 4 पळ्या तेल टाकले आणि तेल गरम होऊ द्यायचं थोडं. आता आपलं तेल गरम झालं तर मी त्याच्यात तो आपला जो लसूण होता बारीक केलेला तो टाकला आहे. तर तो थोडा करपल्यानंतरून लसूण करपल्यानंतरून आता आपण जे बारीक केलेलं जसं की कांदा, टोमॅटो, कोथिंबीर ते टाकायचं. रेसिपी करते ती. ते थोडंसं शिजवू द्यायचं. अशा प्रकारे जरा शिजवू द्यायचं आणि मग कढीपत्ता टाकायचा 4 ते 5 पानं. तर आता इथे सगळ्यात पहिले मी तिखट 4 चमचे घेतले. त्याच्यानंतरून हळद 2 चमचे आणि आपल्याला आता जे बनवायचं आहे ते म्हणजे पावभाजी. तर तो मसाला, पावभाजी मसाला मी 6 चमचे घेतला. आता आपलं जे मगाचं मिक्सचर होतं तर त्याच्यात मी आता जिंजर गार्लिकची पेस्ट थोडीशी टाकली आहे चव येण्यासाठी. आणि त्यानंतरून आता जे आपले मसाले आहेत जे आपण काढलेले होते ते सगळे टाकायचे त्याच्यात.
सगळे मसाले एकत्र मिक्स करून घ्यायचे. आता ते सगळं झाल्यानंतर आम्ही थोडंसं पाणी टाकतो, कारण की आम्हाला पातळ लागते थोडी भाजी, म्हणून तुम्हाला जर नसेल टाकायचं पाणी तर तुम्ही पाणी स्किप करू शकता. आणि आता आपण जे कुकरला लावलेलं ढोबळी मिरची, फ्लावर आणि बटाटा, तर ते आत्ता आपल्याला स्मॅश करायचं आहे. त्यासाठी मी ते पाणी जे आहे ते साईडला काढून घेतलं. अशा पद्धतीने ते स्मॅश करून घ्यायचं. आणि आता ते स्मॅश झाल्यानंतर आपलं जे मगाचं पाणी होतं तेच टाकायचं, त्याच्यात मिक्स करायचं. आणि थोडं थोडं पाणी टाकायचं, सगळंच एकदमच नाही ओतायचं पाणी त्यात. तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आणि जो आपला मगाचा मसाला आपण तयार केलेला तो आता आपण यात टाकणार आहोत. आणि 3 चमचे मीठ टाकून घेतलं आहे मी. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं टाकू शकता तुम्ही. आणि लिंबू थोडासा पिळून टाकला आहे मी, अर्धा लिंबूची फोड, थोडीशी चव लागावी म्हणून. आणि अशी भाजी थोडी उकळू द्यायची थोडा वेळ. आणि मग उकळल्यानंतर गॅस बंद करायचा. साधारण 5 मिनिट तरी गॅस चालू ठेवायचा भाजी शिजेपर्यंत, थोडा वेळ. आत्ता आपली भाजी शिजली आहे, बघू शकता तुम्ही. आता पावच्या लादीसोबत आपण आपली जी भाजी कशी झाली ती टेस्ट करूयात. त्यासाठी मी आधी पाव गरम करते आहे. चला तर मग टेस्ट करून बघूयात कशी झाली आपली भाजी ते.